आधुनिक शेती, आधुनिक पीक, आधुनिक पद्धत आणि आधुनिक विचार या सगळ्याच्या जोरावर शेतकरी कमावतोय भरघोस। या आधुनिक विचाराच्या शेतकऱ्यानं 2 एकरावर केली मिरचीची शेती आणि मिळवला 29,000 रुपये प्रति क्विंटलनं नफा। कसा, कुठे, कधी, कुणाच्या मदतीनं, मार्केट कुठे, कोण हा शेतकरी राजा? अहो थांबा या बघू। हा आहे 27 वर्षीय तरुण, माफ करा, हा आहे 27 वर्षीय शेतकरी तरुण। जिथे मोठा तरुण वर्ग शेतीपासून कोसो दूर पळतो, तिथे गणेश चन्नागिरे नावाचा हा तरुण शेती हाच व्यवसाय निवडतो। त्या शेतीला व्यावसायिक दृष्टीनं नीट समजून घेतो, आपल्या भागाचा, जमिनीचा नीट अभ्यास करतो, पीकही या सगळ्याला साजेसं निवडतो, त्यावर मेहनत घेतो आणि भरघोस नफा मिळवतो। आता या तरुणाचं पूर्ण नाव काय, तो कुठचा, पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे यावं असं त्याला का वाटलं, ऐका त्याच्याच तोंडून। माझं नाव गणेश माधव चन्नागिरे, राहणार नांदगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। आणि आमच्या इथं पुरेपासून पारंपरिक शेती चालत होती। पारंपरिक शेतीतून काहीतरी नवीन करावं, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फिक्स उत्पन्नाचं काहीतरी आपल्याला मिळावं, याकरिता मी ह्या मिरचीकडे वळालो। शेतीतून काहीतरी फिक्स उत्पन्न मिळावं हा हेतू या तरुणाचा आहे। मुळात हा विचारच किती आधुनिक आहे, नाही का? नुसतीच शेती करायची म्हणून करणार नाही, ती करणार, त्याला व्यवसायाची जोड देणार आणि मेहनतीचं फळ मिळवूनच राहणार, हा कॉन्फिडन्स या तरुणाच्या बोलण्यातच जाणवतोय। आपण काहीतरी वेगळं करावं याच शोधात असताना गणेशला पेपरिका नावाच्या मिरचीविषयी कळालं। पाहुणे मंडळींकडे त्याने या पिकाविषयी आणखी चौकशी केली। मिरचीला पाणी कमी लागतं, सिंचन पद्धती, ठिबक सिंचन अशा हिशोबानं केल्यास अपेक्षित उत्पन्न 6 ते 7 लाख आणि येणारा खर्च 1.5 ते 2 लाख असल्याचं गणेश सांगतो। थोडे कष्ट जास्त असल्याचं सुद्धा हा तरुण शेतकरी प्रामाणिकपणे कबूल सुद्धा करतो। आता या पेपरिका मिरचीबाईंना मार्केट नेमकं कसं आहे, ती विकायची कुठं, तिचं मार्केट कुठं, गणेशला नफा मिळतोय तरी किती? ह्या मिरचीला बाहेर परदेशामध्ये खूप मोठं मार्केट आहे। ही चलते फार्मास्युटिकल कंपनीसाठी आणि दिवसेंदिवस ह्याचं मार्केट वाढतच आहे। मी 29,500 रुपये क्विंटलनं हे खाजगी कंपनीसोबत करार केलेला आहे। ती कंपनी ही मिरची जागेवरती येऊन घेऊन जाणार आहे आणि ह्या मिरचीचं ती कंपनी बाहेर देशामध्ये निर्यात करते। मंडळी, मिरची मॉडर्न, शेती मॉडर्न, आपल्या या शेतकऱ्याचे विचारसुद्धा मॉडर्न। मग मिरचीचं मार्केट, तिचा वापर काय साधासुद्धा असेल का? गणेश ही मिरची डायरेक्ट परदेशात निर्यात करतो। तिथे या मिरचीला म्हणे फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये म्हणजेच औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहे। खाजगी कंपनीसोबत करार करून गणेश नावाचा हा तरुण शेतकरी 2 एकरावर पेपरिका मिरचीची शेती करून 29,000 रुपये प्रति क्विंटलनं नफा घेतोय। किती? 29,000 रुपये प्रति क्विंटल। माझा एकच संदेश आहे सर्वांसाठी की कुठंही खचता न करता, म्हणजे न अडकता, एक वेळेस 2 वेळेस जरी हार झाली तर तरी तुम्ही चलत राहा। नक्कीच आता ही माझ्याहून सांगतोय मी की 100% तुम्हाला पुढं यश मिळेल। वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे अशी एक इंग्रजी म्हण आहे। जिथे इच्छा तिथे मार्ग असा त्याचा अर्थ। जर तुम्हाला शेतकरी व्हायचं असेल, शेतीला व्यावसायिक दृष्टिकोन देऊन त्यातून भरघोस नफा मिळवायची तुमची जर इच्छा असेल, तर तुम्हाला मार्ग नक्की सापडेल। तुम्ही एकदा फेल व्हाल, 2दा फेल व्हाल, पण 3ऱ्यांदा तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुम्ही नक्की विजयी व्हाल, असं गणेश युवक शेतकऱ्यांना संदेश देतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।